नांदगाव खंडेश्वर येथे स्वतंत्र कोरोना कक्ष स्थापन करण्यात आले आहे। या कक्षेत परप्रांतीय मजुरांना अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली। तेथील संबंधित कर्मचाऱ्यांना पूर्ण सोयी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले व नंतर तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेतली। पूर्ण बैठकीदरम्यान सर्वच अधिकाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग दिसून आले। बैठकीदरम्यान संबंधित अधिकारी यांनी तालुक्यातील परप्रांतीय मजुरांना व तालुक्यातील पूर्ण जनतेला तात्काळ पूर्ण सोयी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। सोबतच ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन पूर्ण रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचाऱ्यांशी भेट घेऊन अडचणी लक्षात घेऊन लगेच पूर्ण रुग्णांना सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। नाही, आढावा बैठकीमध्ये निर्णय अशातला भाग नाही आहे। जे निर्णय ऑलरेडी घेतलेले आहे त्याची इम्प्लिमेंटेशन होती आहे की नाही होते हे आता आम्ही बघतोय आणि कोणीही उपाशी राहता कामा नाही। त्याच्यामध्ये जर काही व्यवस्था करायची असेल तर त्या व्यवस्थेचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। तसं तर सगळे अधिकारी आणि सगळेच जण एकदम तत्परतेने काम करतायत, त्यांचा सगळ्यांचा आभार देखील या ठिकाणी मी मानते आहे। पण उपाशी कोणी राहता कामा नये। एक पॅन्डेमिक आहे आणि हे संकट आहे आपल्या देशावर आणि त्या संकटामध्ये आपण आपलं राजकारण सोडून सगळ्या जणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे। तर त्याचं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी मी आले होते आणि काही अडचणी सांगितल्या तर त्याचं निवारण नक्की करूया। यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, तहसीलदार पीजेट भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे मनीष गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव इंगडे, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख, विशेष कार्यकारी पालकमंत्री रणजित भोसले, विशेष कार्यकारी पालकमंत्री प्रमोद कापडे व पूर्ण तालुक्यातील कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। अजून तर लॉकडाऊन काही कोणी संपलेलं आहे असं घोषित केलेलं नाही। जोपर्यंत पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत या मजुरांची या ठिकाणी काळजी घेण्यात आताही येत आहे आणि उद्याही त्यांची काळजी या ठिकाणी घेतल्या जाईल। ज्या वेळेला लॉकडाऊन उघडेल त्यावेळेला तो खूप नंतरचा विषय आहे। तर अजून तर काही नाही, आता जशी काळजी आहे तशी नंतर पण काळजी घेतल्या जाईल। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चव्हाण।